15 दिवस, 30 दिवस, 45 दिवस, 90 दिवस सातत्याने या मंडळाच्या प्रत्येक कार्यामध्ये आम्हाला पुढे नेणारे आणि सगळ्या ज्येष्ठ विश्वस्तांचा आन बान शान राखून आम्हाला मार्गदर्शन करणारे बबलूबाई यांचं मनोगत आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे। पण या बरोबरीने एक मित्र परिवार म्हणून जे आमच्याशी जोडले गेले किंवा जोडलेले आहेत ते राऊत मामा आणि त्यांच्याशिवाय अशा काही गोष्टी आहेत, असे जे काही उपक्रम आहेत ते अपूर्ण आहेत। त्यामुळे मी राऊत मामांना विनंती करतो, त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद देतो। राऊत मामा कृपया आपण व्यासपीठावर यावं जेवत आहे। त्याचप्रमाणे प्रबोध नाटुस्कर साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। ही संपूर्ण जी व्यवस्था आज आपण रात्रभर या ठिकाणी करत होता आणि तुमच्यामुळे आम्हाला हे सगळं करणं शक्य झालं, त्याबद्दल नाटुस्कर साहेब तुमचं मनापासून धन्यवाद देतो। बबलूबाई यांच्या शुभ हस्ते नाटुस्कर साहेबांना ही मायेची शाल या ठिकाणी आम्ही देत आहोत, त्याचा आपण स्वीकार करावा। त्याचप्रमाणे आमचे मित्र आदरणीय दिनेश उखाळे साहेब हे देखील सातत्याने आमच्या सोबत आहेत। एक आपलं घरचं कार्य आहे अशा दृष्टीने त्यांच्या घड्याळात काटे न लावता रात्री अपरात्री का होईना पण ते आमच्या सोबत होते, मंडळाच्या सोबत होते। असे हे दिनेश रावांना मी विनंती करतो की आपण यावं। मंडळाच्या वतीने ही माहिती शाल आम्ही त्यांना देत आहोत, त्याचा आपण स्वीकार करावा। दिनेशजींसाठी जोरदार टाळ्या मंडळी। यानंतर सगळ्यांच्या मनातलं मनोगत ज्यांच्या मुखातून येणार आहे ते मंडळाचे ज्येष्ठ आणि या विभागाचे किंबहुना मुंबई स्तरावरती एक आगळी वेगळी प्रतिमा आणि प्रतिभा साकारणारे ज्यांची आहे ते अणुशक्तीनगर विधानसभा भाजपाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे या विभागाचे माजी नगरसेवक आणि मंडळाचे एक सक्रिय खंदे कार्यकर्ते यांना विनंती करतो की आपण या क्षणी यावेळी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं। सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र आराध्यवर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतो। सर्व पांचाळ समाज आमचे भाऊबंद जमलेल्या माझ्या सर्व माताभगिनी, आज खूप आनंद होतो आहे। कुटुंब मेळावा आणि आपल्या कोर्ट सुधारवाडीसाठी कर्तृत्वाचा मेळावा आणि आज व्यासपीठावर बसलेले आमचे हायकोर्टचे वकील कावडे साहेब, उद्योजक लालजी गज्जन पाटीलजी, माजी नगरसेविका अनिता पांचाळ, प्रकाश मेस्त्री, वामन पांचाळ, सुरेश मेस्त्री, वसंत काका, संजय मेस्त्री, किशोर काका आणि वसंत बापू आणि राजन काका, हे सर्व जमलेल्या माझ्या समोर काकी, वहिनी, सर्व बहिणी, सर्वांना मनापासून नमस्कार करतो। अतिशय आनंद झाला आहे। आज 3 वर्ष झाली, 3 वर्षाच्या प्रवाहामध्ये तुम्ही जी साथ दिली मंडळाला ही न विसरणारी साथ आहे। आम्ही तर मंडळ म्हणून काम करत होतो, पण तुमचे साथ होती म्हणून हे शक्य झालं। हनुमान मंदिर त्यात बनलं आहे, तिथे विराजमान आता विश्वकर्मा दैवत होणार आहे आपले। त्या विश्वकर्माचं मंदिर कोर्ट सुधारणेमध्ये होणार आहे। होत असताना आपण या उत्सवपडीकडे आल्याबद्दल
सकाळपासून कोळी मंडळाची धावपळ झाली की आपण 3-4 तास कार्यक्रमामध्ये होतो. जेवण फार लेट झालं. अरे कार्यक्रमामध्ये जर जेवण घेतलं असतं तर ती कार्यक्रमाची मजा निघून गेली असती. कारण लेट कार्यक्रम चालू झाल्याबद्दल पाहुणे मंडळी आमचे जावई सर्वच जावयांना जेवणाबद्दल लेट झालं त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. आणि आमच्या बहिणी मोहम्मद सर्वांना आज खूप आनंद होतो आहे. विश्वकर्मा देवताचं आज अनावरण आहे. चांदीची वीट विश्वकर्माची जी पावलं आहे आपल्या घरोघरी येणार आहे. त्यातूनच आज ते 5 विटाचं पूजन भूमिपूजन झालं आहे. त्या विश्वकर्माच्या देवाचं चौतर आहे त्याला लागणाऱ्या ज्या 5 विटा आहे आणि ते काशीवरून पाणी आणून आणि आपल्या गावचं सुताराडीचं जे पाणी आहे भूमीतलं आपल्या आणि तिथली माती शौर्य नदीची पाणी हे सगळं मिश्रण करून एक कॉन्क्रीटच्या 5 विटा त्या 5 विटा नसून 1001 विटा आहे असं मी समजून त्या विश्वकर्माचं देवासाठी चौथऱ्याला लागणारी विटा. जसं अयोध्याला मंदिराचं काम झालं त्याच्या अगोदर जे प्रभू श्री रामचंद्रजी आहेत प्रभू श्री रामचंद्रजी 3 वर्ष अगोदर पहिलं भक्ताचंच मंदिर बांधलं. भक्ताची सेवा करतो भक्ताला पोचपावती म्हणून सुतारवाडीमध्ये हनुमंताचं मोठं भव्य दिव्य मंदिर साकार झालं. हे तुमच्या संकल्पनेतून झालं. येणाऱ्या आमच्या वाईवडिलांनी पूर्वजांनी केलेलं काम खूप मोठं आहे. ते काम करत असताना अनेक वर्ष वाईवडिलांनी जंगलामध्ये मंदिर उभारलं होतं. काही लोक आणि शेवया साहेब येत आहेत. आपण 5-6 जण तिकडे महिला मंडळ जावं जेणेकरून खासदार येतात त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आणि पूर्वजांनी केल्यानंतर वाडवडिलांना आमचे सर्वच मंडळी बसलेले तेवढ्या तोलामोलाचे मंडळाला सहकार्य करणारे. आज खूप बोलायचं पण आज टाईम कमी आहे. आमचे गावडे जे आहेत लाडजी आहेत समोर बसलेले आमचे अजून खूप भाऊजी आहेत. त्या मंदिराचं मी सगळ्याला सांगेन त्या कोट सुतारवाडीवरील जे आमचे माहेरवासी बहिणी आहेत त्यांनाही सांगेन विनंती करीन त्या भूमीची त्या हनुमंत मंदिराची विश्वकर्मा मंदिराची पावर एवढी आहे. ज्या मनामध्ये तुम्ही योजना आहे त्या भूमीमध्ये आल्यानंतर ते तुम्हाला त्याची प्रचिती तुम्हाला येईल. आम्ही तुम्हाला यावं म्हणून जबरदस्ती बोलत नाही. आमचे ऋणानुबंध तुमच्याकडे जोडलेले आहेत. रक्ताचे बहिणी आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. तुमचं येणं आमचं कर्तव्य असतं म्हणून आम्ही तुम्हाला आपुलकीने बोलतो. पण काही लोकांना यायला जड जातं. असं काय करू नका की येणारा काही गोष्टीला तुम्हाला जड जाईल. आणि येणारा या चांगल्या प्रसंगी आज सर्व मिळून नाट्य मंडळींनी पण भरपूर मेहनत घेतलेली आहे. अहोरात्र मेहनत करून खूप काही नाट्य मंडळी असो त्यांनी अहोरात्र प्रवास करून 2 वाजता जाणं 3 वाजता जाणं सकाळी उठून कामावर जाऊन रिहर्सलला जाणं. या लोकांचं करेल तेवढं कौतुक कमीच आहे. आणि आपण या मंडळाला 93 वर्ष झाली. कुठल्याही 93 वर्षामध्ये काही कमी पडलं नाही. त्या दैवतांनी हनुमान दैवतांनी कुणालाही काही कमी पडून सुद्धा दिलं नाही. अनेक लोकांना बसलेल्यांची प्रचिती खूप मोठी आहे त्यांच्याकडे देवाबद्दल. आणि आज कुटुंब मेळाव्यानंतर सगळ्यांना प्रचिती आली असेल की आताच काय विश्वकर्मा मंदिराचं काम होतं आहे आणि ह्याच वेळी काय विश्वकर्माचं तुम्ही हे मध्ये काय आणलं आहे. आमचा बापाचा बाप आणि आमचे विश्वकर्माचे आम्ही वंशज आहोत त्याचा सन्मान करायला आम्हाला आता सुचलं म्हणून हा ठसा उमटवायला आताच पाहिजे होता. ते आम्ही लेट झालो त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो समाज म्हणून. त्यातूनच आता येणारा
जीर्णोद्धार मंदिराचं शुभारंभाचं काम चालू होणार आहे. काही अधुरं काम राहिलं आहे, पण लवकरात लवकर ते पूर्णपणे पूर्ण करू. तुम्ही दिलेली जी साथ आहे तशी साथ आमच्या मंडळाच्या मागे राहू दे. आणि आम्ही नगरसेवक म्हणून 144 नगरसेविका अनिता पांचाळ यांच्याकडून आम्ही नेहमी ते मंदिराच्या कामासाठी खूप विनंती करून त्यांचंही सहकार्य मोठं आहे. सगळ्यांचं बसलेल्याचं मोठं आहे, पण नगरसेवकाचं झाल्यानंतर त्यांचं सहकार्य खूप मोठं असतं. आम्हाला नेहमी त्यांना बोलवून जबरदस्ती करून हे करायचं ते करायचं. यासाठी आपण ह्या इकडे मंडळ म्हणून मी बोलतोय, एक सभासद म्हणून बोलतोय. ही जी मंडळी बसली आहे या मंडळींनी खूप काही काम केलं आहे. ह्यांनी काम केलेले ते आपण विसरू शकत नाही. आता सगळ्यात आमच्या ज्या 1 महिन्यामध्ये सगळ्यांच्या आम्ही घरी गेलो तो उत्साह पाहून मंडळ म्हणून खूप चांगला आम्ही तुम्हाला प्रतिसाद आम्हाला दिला. तुम्ही येणाऱ्या या 4-5, 10-12 दिवसानंतर आम्ही तुमच्या घरोघरी येणार आहोत. ती चांदीची वीट घेऊन तिचा अभिषेक घरोघरी तुमच्या करणार आहोत आणि ती 5 मिनिटामध्ये एक वीट तुमच्या घरी येऊन पूजन होणार आहे. पण हे जर महत्त्व तुम्ही जी बोलवल्यानंतर महत्त्व असेल त्याला आम्हाला खूप त्याच्याबद्दल अभिमान वाटेल. आणि आपण जे कराल आणि ते तुमच्यामुळे शक्य होईल ते आम्हाला बरं वाटेल. आणि तुम्ही सर्व आल्याबद्दल सर्व मान्यवरांचं, आमच्या भावकीचं आणि सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो. आणि ते खूप काही बोलायचं म्हणता मनस्थितीत कोणी नाही ऐकायच्या आणि मलाही वाटत नाही मी बोलावं असं मला पण सर्वांच्या मनापासून सर्वच मंडळाचं मी मनापासून आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय विश्वकर्मा, जय हनुमान महाराज. धन्यवाद जो लकी ड्रॉ आपण या ठिकाणी मगाशी कुपन्स सगळ्यांना वाटलेले आहे. मला वाटतं ते नंबर प्रत्येकाने राखून ठेवलेले आहे कुपन्स. ठीक आहे. काही जण प्रमुख पाहुणीच्या स्वागतासाठी बाहेर, सगळेजण आतमध्ये आल्यानंतर आपण ते लकी ड्रॉ ओपन करू. या समारंभाला उपस्थित राहणारे विद्यमान खासदार आदरणीय राहुल शेवाळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलंच आहे. आपल्या महिला कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत होतं आहे, औक्षण होतं आहे आणि नंतरच ते सभागृहामध्ये या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. राहुलजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अनेकांचं मनोगत या ठिकाणी जरी आपल्याला ऐकावं असं वाटलं तरी पण काही गोष्टी आपण वेळेअभावी राखून ठेवतोय. पण यांचं मनोगत आपल्याला कोटगावच्या भूमीमध्ये नक्कीच ऐकायला मिळेल आणि त्या क्षणाला देखील आपण त्या ठिकाणी उपस्थित असाल. 23 एप्रिलला प्रभू हनुमंत जन्मोत्सव त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि ह्या हनुमान जन्मोत्सवाच्या दिनी निर्माण नाट्य मंडळाच्या वतीने 77वा नाट्यप्रयोग अश्रूंची झाली फुले हा अतिशय वेगळा विषय, वेगळ्या धाटणीचा विषय घेऊन आमच्या हितचिंतका आदरणीय पूनमताई गावडे
यांचं देखील मनापासून धन्यवाद देतो. कारण ऐन वेळी काही क्षणातच म्हणजे इथे पहिला कार्यक्रम नृत्य होतोय आणि त्या ठिकाणी लिंगमध्ये पुढचा कार्यक्रम काय करायचं, नृत्य काय करायचं हे ज्याला सुचतं ती केवळ एकमेव पूनम आहे. आणि पूनमताई, खरोखरच तुमच्या संकल्पनेतून हा मेळावाचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने मनोरंजनाचा कार्यक्रम जो काही गाजला आणि सुतार म्हणून सूर, ताल आणि रजनी ही या ठिकाणी आम्हाला पेश करता आली. पूनमताई, तुमची जरी ना असली तरी तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी मी कुठे बोलवतो मला तुम्हाला कल्पना आहे. तुम्हाला व्यासपीठावर यावंच लागेल. त्यामुळे पूनमताई, आपण व्यासपीठावर यावं. मंडळाच्या वतीने ही मायेची उपदार शाल सर्व कलापथकाच्या वतीने आम्ही तुम्हाला देत आहोत, सर्व महिला वर्गाच्या वतीने आम्ही तुम्हाला देत आहोत, सर्व माहेरवाशिनींच्या वतीने आम्ही तुम्हाला देत आहोत. आणि हा सगळा स्वीकार पूनमताईसाठी तुम्ही स्वीकार करणार की नाही? आपला स्वीकार हो की नाही? मला वाटतं हात दोन्ही हात वर करून सांगावं आपण. बघा, पूनमताईसाठी किती जोरदार माया आहे. पाटील सर यांच्या शुभ हस्ते आम्ही पूनमताईची मायेची शाल आपल्याला देत आहोत. असंच प्रेम, सहकार्य, वेळ आपण मंडळासाठी देत राहा. प्रभू हनुमंत, प्रभू विश्वकर्मा आपल्याला दीर्घायुष्य लाभो. आणि 75 काय नाटकाची 75 काय नाटकाची 100वी आपण आपलं कुटुंब संजयजी आणि आपण दोघांनी करावं अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करून तुमच्या चांगल्या रीतीच्या मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. राहुलजी या ठिकाणी आले. साहेबांचं अनपेक्षित मला वाटतं आगमन होईलच, पण ह्या दरम्यानच्या काळात एवढेच जर आपण भाई काय म्हणावं, पाहुण्यांसाठी आपण थांबलेलो आहोत. पाहुणे येणारच आहे. शेवटी तुम्ही मोलाची माणसं आहात. तुम्ही मोलाची माणसं आहेत म्हणून ही रत्न चमकत आहेत. या रत्नांना तुम्ही मोठं केलं. तुमच्यासारखी माणसं आली म्हणून यांची उंची वाढली. अन्यथा तुम्ही काय तुमची थोडी गावावी आणि काय या माणसाने तुम्हाला ओळखावं हे ओळख नाही. पण तुम्ही आम्हाला मोठं केलं, तुम्ही आम्हाला मोठं करताय, मंडळाला मोठं करताय. याची पोचपावती आम्ही तुम्हाला काय द्यावी? असेच येत राहा. मंडळाचं काम कुठे असेल, मंडळाचा उपक्रम कुठे असेल, मंडळ तुमच्यापर्यंत पोहोचेल न पोहोचेल, पण ज्या ज्या वेळेला तुम्हाला मंडळाचं कार्य पोहोचेल किंवा मंडळाचं काम होतंय असं कळेल, त्यावेळेला कुठे असाल, मुंबई शहरात कुठे असाल, देशात कुठे असाल, परदेशात कुठे असाल, तुम्ही त्या ठिकाणून आवर्जून या. परमेश्वरासाठी या, आपल्या भूमीसाठी या, आपल्या अस्तित्वासाठी या असं मी म्हणेन. आणि तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देईन. यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून पाटील साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, आपण मोजक्या शब्दात आपल्या भावना व्यक्त करा. सर्व सुतारवाडीतील रहिवासी व उपस्थित सर्व व्यासपीठ, मला प्रत्येकाची नावं नाही माहिती, पण मी बबलूबाईंमुळे या तुमच्या लोकांशी जुळलो गेलो आहे. बबलूबाई एक निमित्त झालं, पण पहिल्या वेळेला मला ज्यावेळी बोलवण्यात आलं की असं मंडळाची एक मीटिंग आहे आणि तुम्ही ये म्हणजे गावच्या लोकांचा माझा कार्यक्रम आहे म्हणून बबलूबाईंनी मला सांगितलं. आणि मी तिथं आल्यानंतर मला समोर एवढं मोठं भव्यदिव्य मंदिर बांधलं आहे आणि त्या मंदिराचा शुभारंभ जो कार्यक्रम होता म्हणजे तुमच्या सर्वांचा जो मेळावा होता, मेळावा म्हणजे सगळ्यांना तुम्ही बोलवलेलं, पण तुम्ही सगळे एवढे लोक एवढ्या दुरून आलेले सगळे बघून सगळं हे इतकं छान वाटलं की मला शब्द जोडले नाही की बोलायला काय किती करावं. कुटुंब मेळावा म्हणून मी त्यावेळी बोलून गेलो की बाबा एक कुटुंबाचा मेळावा झाला, कारण कुणाच्या लग्नाला सुद्धा एवढे नातेवाईक जमत नाही. एवढं तुम्ही कोट सुतारवाडीवाले पटकन हे जमा झाले, एवढे सगळे कुठून लांबून आले, सगळं कार्यक्रम केला. त्यावेळी सुरुवातीला मला सांगितलं की देणगी काहीतरी जाहीर करा. मी माझ्या परीने
त्याप्रमाणे त्याची स्तुती झाली आणि थोड्या एक कालावधीत एवढं मोठं छानसं मंदिर तुमच्या हनुमंताचं बांधलं गेलं. खरोखर मला फार आनंद वाटला की एवढ्या कमी वेळेत बबलूबाईंनी ते मंदिर बांधलं. बबलूबाई हे आणि सर्व तुमच्या लोकांची ही म्हणजे थोडी मदत करून त्यावेळी म्हणजे बाईंनी चांगला उपक्रम लागला की माहेरवासिनींना सुनांना सगळ्यांना सांगू की तुमच्या नातेवाईकांना की मदत करा मंदिरासाठी मदत करून थोडं का होईना एवढं भव्य दिव्य मंदिर. आता विरेशबाई मगाशी बोलल्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात 2 मजली असं मंदिर नाही आहे, त्याप्रमाणे एवढं छान मंदिर आहे आणि तो छान परिसर तुमचा मला मागच्या वेळेला यात्रेच्या वेळेला मला बघायला मिळाला. मी दुसऱ्या दिवशी पालखीला आलेलो, त्यावेळी पालखीच्या वेळेला एवढं छान वाटलं. तुमच्या सगळ्यांची घरं, एवढा चांगला परिसर, एवढं चांगलं तुमचं राहणीमान हे ते एवढं रात्रभर तो कार्यक्रम रात्र कधी झाली नाटक तुमचे एवढी म्हणजे आज खरोखर आनंद वाटतो की एवढं तुम्ही लोक करता आणि एवढं कोणच हे करत नाही की बाबा ती आपली संस्कृती आहे, आपली जी जपणूक केली पाहिजे आपल्या धर्माची ही कुठंच नाही. आज मला खरोखर आनंद झाला. राऊतमामांची नातवंड यांनी सुरुवात केली गणेशाची, तशी आपल्याही नातवंडांनी मुलांनी एवढी चांगली सुरुवात केली की बाबा देवाची 4 हे केलं. मंदिर तर सगळेच बांधतात, मंदिराचं मंदिर पण देव पण जपलं पाहिजे. हे आपल्याला जे जपणं म्हणतात ते सर्व इथं मला दिसतं. म्हणजे कोटसुतारवाडी म्हणजे तुमच्या लोकांचं हे जे मंडळ आहे त्या मंडळातल्या मी मागच्या वेळेला सुद्धा मला वाटतं कार्यक्रम कुठेतरी बाहेर होता, बाहेर कार्यक्रमात मी बघितलं तुमच्या लेडीजांची जे धावपळ ही खरोखर म्हणजे प्रार्थनासाठी होती. आता आपले विद्यमान खासदार राहुल शेवाळे साहेब शिवसेनेचे आता पदार्पण करतात. शेवाळे साहेबांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या या कोट सुतारवाडी परिवारातर्फे मी करतो आहे. आज म्हणजे आज बबलूबाईंमुळे आज मला या तुमच्या लोकांची ऋणानुबंध निर्माण झाला आणि त्याच वेळेला मी सांगितलेलं की कुठेही कार्यक्रम असू दे तुमच्या लोकांना मी येणार, प्रत्येक कार्यक्रमाला मी हजेरी लावणार. आज हा मला वाटतं 2-3 कार्यक्रम आहे, पण प्रत्येक वेळेला मला बोलवलं जात आहे एक हक्काचा माणूस म्हणून. एवढं ऋणानुबंध एवढं चांगलं हे झालं की वाख्याण्याजोगं आहे आणि हे सर्व बबलूभाई आणि विरेश दादा आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे झालं. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आमचे खासदार राहुल शेवाळे साहेब यांचं स्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपल्या लाडक्या विभागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय राहुलजी शेवाळे साहेब यांचं आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी वेळ झालेला असताना देखील त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतो आणि आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ते वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने उपस्थित सर्व व्यासपीठांच्या वतीनं मी राहुलजी यांचं मनापासून त्यांना स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. राहुलजी आपण आलात आणि ह्या कार्यक्रमाला जे काही बहार आणली खरंच आपल्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व मान्यवर आणि सर्वांना सुपरिचित असलेलं या विभागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय राहुलजी शेवाळे साहेब यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि सर्वप्रथम मी बबलूभाई यांना विनंती करतो की आपण त्यांचं शाल थांबवतो, पण ज्यांच्या हस्ते प्रभू विश्वकर्मा मूर्तीचं अनावरण होणार आहे ते शेवाळे साहेब यांना विनंती करतो की आपण त्या मंचाजवळ यावं. आपल्या शुभ हस्ते रिमोटद्वारे ह्या मूर्तीचं अनावरण होत आहे. ह्या मूर्तीचं अनावरण होत आहे. सर्व उपस्थितांनी उभं राहून आपल्या प्रभूला आणि मान्यवरांना मानवंदना देऊया.
राहुलजी यांच्या शुभ हस्ते आम्ही हा प्रभू विश्वकर्मा मूर्तीचं अनावरण होत आहे. प्रभू विश्वकर्माचं मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील कोट गावी या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि ते स्थापन करत असताना प्रभूच्या आसनामध्ये ही चांदीची वीट या ठिकाणी आम्ही ठेवणार आहोत. त्या चांदीच्या विटेचा देखील या ठिकाणी जलाभिषेक या ठिकाणी झाला. प्रभूचं मंदिरचा चौथरा ज्या विटेतून या ठिकाणी होणार आहे त्या विटा आम्ही सगळ्यांच्या उपस्थितीने आणि आपल्या मान्यवरांच्या उपस्थितीने आपल्या शुभ हस्ते आम्ही त्या साकारलेल्या आहेत. त्या विटा त्या प्रभूंच्या मंदिराच्या आसनाला लागणार आहे. असं एक फार मोठं कार्य मंडळाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपण या ठिकाणी आलात आणि जे सहकार्य करताय त्याबद्दल मंडळाच्या वतीनं आपण मनापासून धन्यवाद देत आहोत. यांच्या शुभारंभी हा प्रभूच्या मंदिराचा आपण श्रीफळ वाढून शुभारंभ केलेला आहे. आणि शेवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते रिमोटद्वारे या प्रभूच्या मूर्तीचं अनावरण या ठिकाणी होतं आहे. पांचाल सुतार समाजाचं आराध्य दैवत प्रभू विश्वकर्मा, सृष्टीचा निर्माता, विश्वकर्मा, देवांचा देव प्रभू विश्वकर्म्याच्या मूर्तीचं अनावरण या ठिकाणी विद्यमान खासदार आदरणीय रावजी शेवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते करताना आम्हाला आनंद होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात शेवाळे साहेबांचं आणि समस्यांचं मनापासून आपण धन्यवाद देऊया, त्यांचा आभार व्यक्त करूया. मंडळाचे ज्येष्ठ विश्वस्त आदरणीय प्रकाशभाई मेस्त्री, बावनभाई पांचाळ, किशोरभाई मेस्त्री, सुरेशभाई पांचाळ यांच्या शुभ हस्ते आम्ही श्रीफळ काढून ह्या शुभ कार्याला सुरुवात करतो आहोत. राजनभाई, वसंतबाबू मेस्त्री, वसंत महादेव मेस्त्री, आज मुंबई शहरातला आणि महाराष्ट्रातला संपूर्ण सुतार समाज या निमित्तानं एकवटलेला आहे आणि ही सगळी शक्ती, ही ताकद प्रभू विश्वकर्माची आहे आणि ह्या देवताचं मंदिर शेवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते रिमोटद्वारे या प्रभू विश्वकर्मा मूर्तीचं अनावरण या ठिकाणी संपन्न होतोय. देवांचा देव, सृष्टीचा निर्माता, विश्वाचा निर्माता, सृष्टीचा रचनाकार, देवांचा देव प्रभू विश्वकर्मा की. प्रभूच्या मूर्तीवरती हाताने यहिमा विश्वा भुवनानि जुह्वतिजीवो तान्यसेवपितानः तदाशिषामिच्छवान् प्रपञ्चन्दोरा आवेदे तेंसिदासिदधिष्ठानम् आरम्भणं कथमस्ति तथासीत् यतो भूमिं जनयन् विश्वकर्मा विद्यामोर्मेन्मना विश्वचक्षाः विश्वतचक्षुरुत विश्वतो मुखो विश्वतो बाहुरुत विश्वतस्पात् संबाहुभ्याङ्गमपसम्पदत्रैर्गावा भूमि जनयन् देव एकः तेंस्किद्गणन्तो सदृशः स यतो गावा पृथिवी निष्ठचक्षुः मनुष्यो मनसा पृच्छते गुणव्यगर्भे कृष्णभुवनानि धारयन् याते धामानि परमाणि यावनाया मध्यमा विश्वकर्मं तेमा शिक्षा सतिभ्यो स्वधार स्वयं यजस्वतन्मनुधानः विश्वकर्महरिया बाहुधान स्वयं यजस्व पृथ्वीमुदद्याम रुद्रं तन्मे अस्माकं मघवा सूर्यस्तु वाचस्पतिं विश्वकर्माणं
क्षये मनो जीवं वाजे अद्याभूवन्वान् स नो विश्वानि हवनानि जोषद विश्वशम्भूर्वसे। साधु कर्मा भगवान विश्वकर्मा महाराज की जय। सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं, व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. सर्व मान्यवर आणि राहुलजींच्या शुभ हस्ते प्रभू विश्वकर्म्याच्या मूर्तीचं अनावरण या ठिकाणी संपन्न झालं. राहुलजी आम्ही सर्व मुंबई शहरातील महाराष्ट्रातील पांचाळ सुतार समाज आम्ही तुमचे लाख लाख धन्यवाद करतो की आपण वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या देवताचं या सृष्टीचा निर्माता असलेल्या प्रभू विश्वकर्म्याचं मूर्तीचं अनावरण आपल्या शुभ हस्ते झालंय. ज्या वेळेला बबलूभाई मंडळाच्या माध्यमातून आपल्याला विनंती केली, राहुलसाहेब शिवाळेसाहेब आपल्याला ह्या मेळाव्याला उपस्थित राहायचे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहायचे, किती वेळ झाला तरी आपण यायला हवे या अशा अपेक्षेने ही संपूर्ण पांचाळ सुतार समाज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. संपूर्ण मित्रपरिवार आपल्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे आणि राहुल साहेब येणार याची चाहूल ज्या वेळेला लागली त्यावेळेला ही चाहूल केवळ राहुल साहेबांची नव्हती तर यंदाच्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची जी चाहूल होती आणि ही चाहूल तुमच्या यशाची होती, ही तुमच्या यशाची होती, यशाची नांदी होती आणि साक्षात प्रभू विश्वकर्माने तुम्हाला तो आशीर्वाद दिलेला आहे. संपूर्ण पांचाळ सुतार समाज मुंबईतला महाराष्ट्राचा हा तुमच्या पाठीशी आहे. हे यश तुम्हाला निश्चितच तुमच्या पदरी पडेल आणि तुम्ही दिल्लीचा तख्त गाजवाल याची आशा अपेक्षा या ठिकाणी आहे. आपण या ठिकाणी आलात मंडळाच्या वतीने मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आमचे खंदे कार्यकर्ते आदरणीय बबलूभाई पांचाळ यांच्या शुभ हस्ते आम्ही तुम्हाला ही मायेची शाल किंबहुना तुमच्या यशाची शाल तुम्हाला आम्ही पांघरतोय ती आपण घ्यावी आणि प्रभू विश्वकर्माची जो हा देवांचा देव आहे, पांचाळ सुतार समाजाचा आमचा बापाचा बाप की त्याचा पिता आहे, ती भेट तुम्हाला आम्ही देत आहोत. त्याचा आपण स्वीकार करावा आणि हा आमच्यासाठी तुमच्या विजयाचा सोहळा आहे अशा पद्धतीने आमची भावना आज या ठिकाणी व्यक्त करत आहोत. आणि नेमकी या क्षणाला तुमच्या मनामध्ये काय भावना आहे ती देखील जाणून घेण्याचा आमचा मानस आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मान्यवरांच्या वतीनं शेवाळे साहेब यांना विनंती करतो की आपण या क्षणी आपण मनोरंजन करतो. कोठे सुतारवाडी उत्कर्ष मंडळातर्फे आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी प्रभू विश्वकर्माच्या मूर्तीचं या ठिकाणी प्राणप्रतिष्ठाची अनावरण आणि मंदिराच्या पायाभरणीच्या ह्या विटांचा पण या ठिकाणी पूजेवर त्याचं या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले. त्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व समाज बांधव, सर्वप्रथम मी माझा मित्र बबलू पांचाळ यांचं मनपूर्वक आभार मानतो की आज ह्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी आमंत्रित केलं. आणि बबलूचं आणि आमचं नातं वेगळं आहे, मध्यंतरी जरा थोडं मतभेद झाले तरी तो गेल्यावेळी आपल्याला आठवण करून देतो की गेल्या वेळेच्या निवडणुकीत पण जरी मतभेद नसले तरी त्याने निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत माझ्या पाठीशी उभं राहिला आणि त्यावेळी मला सहकार्य केलं. त्याबद्दल मी त्याचा मनपूर्वक आभार मानतो. आणि समाजाबद्दल बोलायचं तर समाजाचं ऋण माझ्यावर 2014च्या निवडणुकीत 2019च्या निवडणुकीत पण समाजाचं मोठं योगदान मला त्यावेळी लाभलं होतं. समाजाच्या आशीर्वाद आणि सहकार्यामुळे मला दोनदा खासदारपदाचा बहुमान मिळाला. त्यामुळे कुठे ना कुठेतरी समाजाचं ऋण माझ्यावर आहे. त्यामुळे समाजाच्या उन्नती आणि प्रगतीकरता माझं पण योगदान असावं जेणेकरून त्या ऋणातून मुक्तता कधी होणार नाही, पण जे काही ते ऋणातून मुक्त होण्याकरता जे काही प्रयत्न माझ्या वतीने करायचं असेल तर समाजाच्या वतीने जी काही आपण जबाबदारी माझ्यावर द्या ती जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे. स्वतःच्या समाजाच्या उन्नती सुतार पांचाळ समाजाच्या उन्नतीने प्रगती करता माझं पण योगदान असावं अशी माझी प्रामाणिक भावना आहे. आणि या समाजाच्या उन्नती प्रगतीकरता आपल्या सर्वांना माहिती आहे केंद्र सरकार राज्य सरकार नेहमीच
विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. समाजातील प्रत्येक घटकाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा याकरता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आपल्या सर्वांना माहिती की विश्वकर्मा योजना ही घोषित केलेली आहे आणि त्या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून प्रभू विश्वकर्माचा सन्मान व्हावा ही एक भावना आहे. त्याचबरोबर समाजाचा पण सन्मान व्हावा ही भावना आहे आणि त्या योजनेच्या अंतर्गत आपल्या सर्वांना 3 लाखापर्यंतचं आर्थिक सहाय्य केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यातून उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक स्पेशल ट्रेनिंग देऊन महिन्याला 15,000 आपल्याला उत्पन्न मिळेल अशी ती योजना आहे. तर आपल्या सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की केंद्र सरकारच्या त्या योजनेचा समाजातील प्रत्येक घटकाला कसा लाभ होईल त्या दृष्टिकोनातून आपण ते जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना आपण बोलावं आणि समाजामध्ये खऱ्या अर्थाने आजच्या मेळाव्याला पण त्या अधिकाऱ्यांना मी बोलवलं असतं आणि आपल्याला त्या नवीन जी प्रभू श्री विश्वकर्मांच्या नावाने जी योजना केंद्र सरकारने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जी घोषित केलेली आहे त्या योजनेचा लाभ आपल्या सर्वांना मिळेल या दृष्टिकोनातून मंडळाचे सर्व पदाधिकारी प्रयत्न करतील आणि त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता माझं जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य मी देण्यास कधी तत्पर आहे. इतर पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या खूप अशा योजना आहेत. त्या योजना ह्याकरताच आहेत की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असेल, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल, या दोघांचा मूळ उद्देश हाच आहे की नारी शक्तीला सशक्त करावं. कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारी शक्तीला एक आदिशक्तीचं स्वरूप दिलेलं आहे. त्या आदिशक्तीच्या आशीर्वादाने आज केंद्रामध्ये सरकार आहे, आज राज्यामध्ये सरकार आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी नारी शक्तीला सशक्त करण्याकरता केंद्र सरकारची सुकन्या योजना असेल, लखपती दीदी योजना असेल, प्रधानमंत्री स्वनिधी योजना असेल, मुद्रा योजना असेल, अशा कित्येक योजना आहेत ज्या महिलांना सक्षम करण्याकरता माननीय प्रधानमंत्रीजींनी घोषित केलेल्या आहेत. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पण लेक लाडकी ही मुलींकरता योजना घोषित केलेली आहे. महिला बचत गटाकरता आर्थिक सहाय्याची घोषणा, महिलांकरता STमध्ये सवलत आहे, स्टॅम्प ड्युटीमध्ये महिलांना सवलत आहे. अशा कित्येक योजना आहेत ज्या महिलांना त्याचा लाभ होईल, आर्थिक लाभ होईल, आर्थिक सशक्तता त्यांना मिळेल. आज या कार्यक्रमाप्रसंगी या गोष्टीचा उल्लेख करतो की आपल्याला आरोग्याच्या संदर्भात पण वारंवार काळजी वाटत असते आणि आपल्या कुटुंबावर एखादं संकट ओढावलं तर त्यामुळे आरोग्याचं संकट ओढावलं तर त्यामुळे आर्थिक चणचण आपल्या सर्वांना भासते. ती आर्थिक चणचण दूर करण्याकरता पण केंद्र सरकारने आयुष्यमान योजना यापूर्वीच घोषित केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले योजना, या दोन्ही योजना अत्यंत एवढ्या महत्त्वाच्या आहेत कारण आयुष्यमान योजनेच्या अंतर्गत आपल्याला 5 लाखापर्यंत मोफत उपचार आज महानगरपालिकेच्या हॉस्पिटल आणि गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये तर मिळतातच, परंतु प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण कॅशलेस ते कार्ड जर तुम्ही दाखवलं तर 5 लाखापर्यंत तुमचं ऑपरेशन असेल, इतर ज्या ट्रीटमेंट असेल त्या तुम्हाला मोफत त्या मिळतील. आयुष्यमानचे मुंबई शहरात प्रायव्हेट हॉस्पिटल, रजिस्टर हॉस्पिटल खूप आहे, त्याची लिस्ट पण तुमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना येईल. हे झालं केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आरोग्याचं सुरक्षा कवच. राज्य सरकारने पण सेम त्याच धर्तीवर महात्मा फुले योजना चालू केलेली आहे. महात्मा फुलेच्या योजनेच्या अंतर्गत पण तुम्हाला 5 लाखाचं आरोग्याचं कवच त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचेही मुंबईच्या क्षेत्रात प्रायव्हेट हॉस्पिटल, रजिस्टर हॉस्पिटल आहेत. त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये केवळ तुम्ही ते कार्ड दाखवलं तर तुम्हाला कुठलंही डिपॉझिट भरायची गरज नाही. कॅशलेस 5 लाखापर्यंत तुम्हाला, म्हणजे केंद्र सरकारचे 5 लाख, राज्य सरकारचे 5 लाख, त्यामुळे 10 लाखापर्यंत तुम्हाला फ्री ट्रीटमेंट त्या ठिकाणी मिळेल. आज आता ह्या योजनेचा एवढा लाभ आहे की समजा तुम्ही आता गावी जाताना रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग या साईडला जाताना मध्येच रस्त्यात तुम्हाला अटॅक आला किंवा कोणाला काही झालं तर आपण शक्यतो ट्रीटमेंट करता पूर्ण मुंबईकरता धावतो, कारण BMC हॉस्पिटल असेल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, परंतु त्या ठिकाणी असलेलं जे महात्मा फुले योजनेचं रजिस्टर हॉस्पिटल असेल, आयुष्यमान योजनेचं रजिस्टर हॉस्पिटल असेल, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन रत्नागिरीला पण रजिस्टर हॉस्पिटल आहे, तो सिंधुदुर्गला पण आहे, त्या ठिकाणी ते कार्ड दाखवलं तर इमिजिएट तुम्हाला तिथेच्या तिथे ट्रीटमेंट मिळेल. हे झालं महाराष्ट्रात महात्मा फुले योजनेचं. देशात तुम्ही कुठे फिराल, केरळामध्ये जाल, गुजरातमध्ये जाल, दिल्लीला पण जाल, तर आयुष्यमान कार्ड तुम्ही त्या ठिकाणी कुठेही, दिल्लीला तुम्हाला त्रास झाला, तुम्हाला
परत चिंता वाटेल की आपण आता ट्रीटमेंटसाठी कुठे जायचं. तर ते आयुष्यमानचं कार्ड दिल्लीत पण जेवढे आयुष्यमानचे हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी दाखवलं तर दिल्लीत पण तुम्हाला फ्रीमध्ये ट्रीटमेंट मिळेल. त्यामुळे संपूर्ण देशभरात संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या आरोग्याला एक आधार आणि एक सुरक्षा कवच हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेलं आहे. तर अशा कित्येक योजना आहेत, खूप योजना आहेत. त्या योजना लोकांना माहीत नसतात आणि त्याचा लाभ लोकांना मिळत नाही. म्हणून आता शासन आपल्या आणि जो कार्यक्रम आहे तो हाच कार्यक्रम आहे की लोकांपर्यंत त्या योजना पोहोचवाव्या. जो लाभार्थी आहे त्याला लाभ कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून शासन आता प्रयत्नशील आहे. आणि अशा वेळी आपल्यासारख्या कोट सुतारवाडी उत्कर्ष मंडळ या सर्व पदाधिकाऱ्यांनी जर पुढाकार घेतला तर शासनाचे अधिकारी तुमच्यासोबतच येतील आणि तुमचे जेवढे सभासद आहेत त्या सभासदांना सर्व शासनाचा योजनांचा लाभ कसा मिळेल त्याची पूर्तता एकाच दिवशी आपण कार्यक्रम ठेवला तर एकाच दिवशी सर्व पूर्तता करून त्यांना लाभ मिळेल. आता काल परवाच माननीय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी मुफ्त बिजलीची योजना घोषित केलेली आहे. त्यामध्ये सोलर पॅनल आपल्या घराच्या वरती आता बिल्डिंगमध्ये कोणी राहत असेल तर प्रत्येक आता आम्ही पुढचा उपक्रम आमचा आहे की प्रत्येक सोसायटीवर सोलर पॅनल लावतो. सोलर पॅनल लावल्यामुळे तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल 0 बिलची ती योजना आहे आणि ती योजना आम्ही म्हाडाला प्रतीक्षानगरला पण राबवली यशस्वी झालेली आहे. 1 किलोवॅटला 30,000 रुपये केंद्र सरकारतर्फे उपलब्ध होतात. 2 किलोवॅटला 60,000 रुपये, 3 किलोवॅटला 78,000 रुपये. साधारण आपण 3 किलोवॅटला सगळ्यांचं एनर्जी जनरेट होते, फ्री AC हे सगळं काउंट केलं तर 3 किलोवॅट आपल्याला एनर्जी लागते. तर ते 3 किलोवॅटच्या 78,000 रुपये केंद्र सरकारकडून भरणार आणि तुम्हाला मुफ्त बिजली ही योजना माननीय प्रधानमंत्रीजींची जी 2 दिवसापूर्वी घोषित केलेली आहे त्याचं पण आपण रजिस्ट्रेशन करा. अशा खूप योजना आहेत ज्याच्यात तुम्हाला 0 मेंटेनन्स तुमच्या बिल्डिंग कसं येईल या सर्व योजना केंद्र सरकारने घोषित केलेल्या आहे. तर आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून या सर्व गोष्टींची तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद मानतो. पण या बोलवण्यामध्ये जर या सर्व योजनांचा लाभ आपण आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला तर त्याच्यात यश प्राप्त होईल. पुन्हा या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि उपस्थित समाज बांधवांना सुख समृद्धी वैभव भरभराट लाभो अशी प्रभू विश्वकर्माच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मला सांगायला अभिमान वाटतोय की कोट सुतारवाडी उत्कर्ष मंडळाला 93 वर्ष होत आहेत. अनेक उपयुक्त माहिती तुम्ही या ठिकाणी सांगितली त्याचा नक्कीच आदर आहे. 93 वर्ष या ठिकाणी झाले आणि हे 93 वर्ष साजरी करत असताना त्याचबरोबर त्या ठिकाणी 1935 साली स्थापन झालेलं हे मंदिर ब्रिटिशपूर्व काळामध्ये स्थापन झालेलं मंदिर ते आज दुमजली झालं. अर्थात त्याचं यासाठी आपल्यासारखे अप्रत्यक्ष योगदान त्या ठिकाणी होतं. पण त्याचबरोबरीने 1947 सालापासून त्या ठिकाणी नाट्यप्रयोग होत आहे आणि ते नाट्यप्रयोग हे मंडळ स्वतः त्या ठिकाणी नाटकं ऐतिहासिक सामाजिक विनोदी या ठिकाणी काही वेळेला स्वयंलिखित पण कलावंत हे संपूर्ण परिवारातले आहे. आणि हे परिवारातले कोणत्याही तऱ्हेचे प्रोफेशनल नसताना केवळ हौशी कलावंत म्हणून सातत्याने गेली 76 वर्ष हा नाट्यप्रयोग या ठिकाणी करतोय. यंदाचा 77वा नाट्यप्रयोग आहे. आपण पाहतच आहे अश्रूंची झाली फुले हा नाट्यप्रयोग त्या ठिकाणी आहे. असे हे कार्यक्रम एक सांस्कृतिक सुतारवाडी जरी असली तरी ही सांस्कृतिक वाडी आहे आणि हा सांस्कृतिक वारसा टिकवण्याचं काम गेली सातत्याने कित्येक वर्ष आम्ही या ठिकाणी करतोय. तुमच्यासारखी प्रतिभावंत व्यक्तिमत्व त्या ठिकाणी येत गेली, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करत गेलो म्हणून आम्ही घडत गेलो. असेच आमच्यावरती आपण कृपाशीर्वाद द्यावं. फक्त 5 मिनिटं आपली घेणार पण आपण आपल्या साक्षीने लकी ड्रॉ आपण या ठिकाणी करतो आहोत. मला वाटतं आपण 5 मिनिटं आम्हाला द्याल याची अशा अपेक्षा आहे. लकी ड्रॉ आपण या ठिकाणी करतो. सचिनजी आपण जे नंबर्स आहेत कुपन्स ऑलरेडी प्रत्येकाला दिलेली आहेत जी 10 नंबर सांगा. जो नंबर घोषित होईल तो नंबर कोणाकडे असेल त्याला एकूण 10 लकी ड्रॉ पारितोषिक आहेत. पहिलं 10वं क्रमांकाचं पारितोषिक कुपन नंबर आहे 213 213. कोणाकडे आहे का? 213 213 213 213 नाही 31 31 3131 आहे का? 3131 नाही कोणाकडेच दिलेलं नाही. नंबर 2 कोण? महेश मेस्त्री. या महेश मेस्त्री जे
कालच रत्नागिरीवरून आले होते या कार्यक्रमासाठी आणि 10व्या क्रमांकाचं लकी ड्रॉ आदरणीय शेवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हे 10व्या क्रमांकाचं लकी ड्रॉ महेश मेस्त्री यांना देत आहोत. शेवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते महेश मेस्त्री कालच रत्नागिरीवरून आले होते या कार्यक्रमासाठी. 9व्या क्रमांकाचं कोणाला जाते पाहूया. 35 जोरदार टाळ्या होते म्हणजे जोरदार टाळ्या. 35 आणि 88 88 कोण आहे नंबर सांगा. 88 या हां 35 या 35 9व्या क्रमांकाचं लकी ड्रॉ पारितोषिक जात आहे. नाव काय हां सृष्टी या सृष्टी नाटुसकर गावडे साहेब यांच्या शुभ हस्ते ॲडव्होकेट गावडे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही लकी ड्रॉ पारितोषिक देतो. 88 88 नाही 83 83 आहे या सौभाग्यवती आशा अनिल पांचाळ 83 यापुढे लकी ड्रॉचे मानकरी अनिताबाई मनी यांच्या शुभ हस्ते आम्ही लकी ड्रॉचं पारितोषिक देतो. या पुढचा नंबर आहे कुठला नंबर 204 कोण अच्छा हां सुमती काके 204 आमच्या टिटवाळ्याचे रहिवासी आहेत. जोरदार टाळ्या आमच्या ज्येष्ठ माता सौभाग्यवती सुमती सुरेश पांचाळ. मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही हे पारितोषिक लकी ड्रॉचं पारितोषिक देत आहोत. जगजीवजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही हे पारितोषिक देत आहोत. धन्यवाद. 256 256 256 29 29 29 29 182 182 182 246 246 हे कुपन कोणाकडेच गेलं नाही. नंबर 5 वा जोगेश्वरीचे आमचे बंधू आहे. जोरदार आहे. धन्यवाद. जोगेश्वरीचे आमचे बंधू 67 67 नाही आहे का कविता. अच्छा सौभाग्यवती कविता सचिन पांचाळ जोरदार टिटवाळ्याचे आमचे या आमच्या वहिनी आहेत अनिता पांचाळ यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या म्हणजे जोरदार टाळ्या. यांचं योगदान पण फार मोलाचं आहे. अर्थात ही वेळ नाही आहे पण ह्यांचं योगदान खूप मोलाचं आहे. 155 155 155 155 92 92 203 203 137 137 137 137 137 95 95 95 95 109 109 109 नाही कोण आहे. अच्छा ह्या पण जोगेश्वरीच्या रहिवासी सौभाग्यवती राजन पांचाळ. तीन पारितोषिक आहेत मान्यवरांच्या माहितीसाठी. जोरदार टाळ्या होते जोरदार टाळ्या. यांचं योगदान खूप मोलाचं आहे. मंडळासाठी फार कष्ट ही मंडळी घेत असतात.
107 107 अभिनंदन आपलं 107 107 107 152 107 आहे. अरे वा 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 वा. सौभाग्यवती सुवर्णा वसंत मेस्त्री कांदिवली 107 गावडे साहेब यांच्या शुभ असते. अभिनंदन आपलं मनापासून अभिनंदन. 152 152 अरे वा. सौभाग्यवती वैष्णवी हेमंत यांच्या शुभ असते. आणि शेवटचे मानकरी हे कोण आहे? 277 लकी ड्रॉ मानकरी 1. हा कुठे तिथे 277 वा. कविश 277 जोरदार टाळ्या म्हणजे जोरदार. पहिला मला वाटतं शिवाजी साहेब यांच्या शुभ असते आपण देऊया. कविश मगाशी त्यांनी नृत्य देखील साकारलं होतं. थँक्यू सो मच. या ठिकाणी मी या स्पर्धेत सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. मनोरंजनाचा कार्यक्रम ज्यांनी अतिशय रंगतदार केला त्या कलापथकाचे प्रमुख आदरणीय गणेश कारंडे साहेब यांना विनंती करतो की आपण यावं मंडळाच्या वतीने अतिशय देत आहोत त्याचा आपण स्वीकार करावा. गणेश कारंडे साहेब बबलूभाई गणेश कारंडे साहेब मंडळाच्या वतीने मंडळाचे सचिन पांचाळ यांच्या शुभ असते आणि आपल्याला ही मायाची शाल देत आहोत. आणि अशीच कला या ठिकाणी आपण पेश करा अशी या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी भावंड मंडळी सुतार मंडळी पाहुणे मंडळी या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त. सर्व कार्यकारी मंडळी अध्यक्ष बबलूभाई पांचाळ, उपाध्यक्ष चंदूभाई मेस्त्री, सरचिटणीस सचिन पांचाळ, सरचिटणीस दिनेश मधुकर मेस्त्री, प्रवीण वासुदेव मेस्त्री, किरण किशोर मेस्त्री, धीरज वसंत मेस्त्री, विकास विश्वनाथ मेस्त्री, उमेश मेस्त्री, भावेश मेस्त्री, संजय मेस्त्री, परेश मेस्त्री या सगळ्यांचं मनापासून आभार